राज ठाकरे एकदा म्हणाले होते की आपला कोकण फक्त पर्यटन या एका विषयावर संपूर्ण राज्याला पोहोचू शकतो। अरे मी तुम्हाला सांगतो, हा कोकण आहे ना आपला, एक कोकण हा फक्त टुरिझम या एका विषयामध्ये राज्याला पोहोचू शकतो, आपल्या महाराष्ट्र राज्याला। पण हे खरं शक्य आहे का? खरं तर यामागे एक मोठं आर्थिक गणित आहे। कोकणाला 720 किलोमीटरहून अधिक समुद्र किनारा आहे, शेकडो बीचेस, महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, निसर्गरम्य घाट आणि जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं आहेत। जर भारतातून आणि जगभरातून लाखो पर्यटक कोकणात यायला लागले तर याचा सर्वात मोठा फायदा तिथल्या स्थानिक लोकांना होईल। आणि जेव्हा परदेशी पर्यटक कोकणात येतील तेव्हा ते फक्त फिरायला येणार नाहीत, तर त्यांच्यासोबत फॉरेन करन्सी देखील आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थेत आणतील। जास्त पर्यटक असतील तर नवीन हॉटेलची मागणी वाढेल, नवीन रोजगार निर्माण होतील, तिथल्या स्थानिक बाजारातून खरेदी वाढेल आणि ट्रॅव्हलिंग साठी वाहतूक सेवांचा वापर वाढेल। नोकरीच्या समस्येमुळे कोकणातील तरुणांना मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये जावं लागतं, त्यांना त्यांच्या हक्काच्या जागेवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। त्यामुळे कोकण पर्यटनातून अब्जावधी रुपयांची अर्थव्यवस्था उभी करू शकतो आणि नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील। पण पर्यटनासाठी फक्त सुंदर ठिकाणं पुरेशी नसतात, चांगले रस्ते, हॉटेल्स, वाहतूक, स्वच्छता आणि जागतिक स्तरावर मार्केटिंग सुद्धा करावी लागते। जर दुबई वाळवंटावर पर्यटन उभं करू शकत असेल तर कोकणाकडे तर समुद्र, निसर्ग आणि संस्कृती सर्व काही आहे।